जय शिवराय मित्रांनो, तुम्ही तर हे धरण ओळखलंच असेल कुठलं आहे, बघून घ्या डॅम वगैरे तुम्ही ओळखलंच असेल. पण तुम्ही नसन पण ओळखलं त्या वगैरे मी पण तुम्हाला सांगतो, हा धरण वाकडी धरण आहे. आपण आलो वाकडी धरणला आमचा जाय टाकण्यासाठी. एक नंबर नजारा एक नंबर नजारा आहे बघून घेतल्या. भयानक अचानक हवा वगैरे भयानक सुटली इकडे वाकडी धरणाला. आपण आलो जाय वगैरे हे बघा, आपलं साहित्य वगैरे संपूर्ण आपण बांधून घेऊन ठेवले. पण एवढी हवा वगैरे जनरेटर सुटली इकडे त्या वगैरे आपल्या काय पाण्यात वगैरे जाता येईना. आपण हवाचं हेच करलो, कवा हवा थांबतीन कवा आपण पाण्यात जातो. ज्यावेळेस हवा थांबन का त्यावेळेस आपण जाय जायचं. आपण जाय घे आणलेली ते आपल्याला असंच यायचं, थोडंफार असेच कंचे टाकायचे पुढे, तिथून जाय घे टाकीत इकडे जायचं आपलं जाय टाकीत इकडे. आज जेवढं जाय टाकणं होते तेवढे टाकायचे. हवा जेवढी सुटन तेवढं कंट्रोल करीत राहायचं जाय, कारण हवानं लेवाट होते जाय. तर बघू हवा कधी थांबती तर तुम्हाला लगेच धावतो जाय टाकाय गेलं की. मला आता असं वाटतं की वार थोडं शांत झाले. आपण आलो पाणी ते कंची बांधली बघा, कंची टाकून पदर बांधला आपला. तर आपल्याला टाकायला सुरुवात करायची आता जाय. आपण आमचं जाय आणलेलं तर बघू किती टाईम होते किती नाही सोडायला. चला धावतो तुम्हाला लवकर किती टाईम होते किती नाही सोडायला. तर भरपूर हवा वगैरे सुटली इकडं, भरपूर लाटा वगैरे बघून घ्या कसं लाटात पाणी सुटली इकडं खोल पाणी. पण एक नंबर नजारा आहे, धावतो तुम्हाला पुढं. तुम्ही तर बघूनच घ्या. आपलं थोडं जा राहिले आता टाकायचं, अर्धं टाकलं अर्धं राहिले. पण ऐकत नंबर असा नजारा आहे का नाही इकडे, डेंजरस. जा टाकणं मुश्किल आहे, तरी कसं तरी टाकून घ्यायलोच, कारण अशा जर याच्यामध्ये टाकणं लयच मुश्किल आहे वाऱ्या वादामध्ये. तर बघू आपण आणि पण किती टाईम होते किती नाही, टाकून तर घ्यायचंच आपलं संपूर्ण. घ्या आपलं जाळं वगैरे झालं जस्टच, संपूर्ण जाळं सोडा. आपण आता कंचीचं दगड वगैरे खाली सोडून देऊ, कारण जाळं आपलं इकडे तिकडे पाळणार नाही. दगड सोड्या इथं दगड आपलं एवढं दगड आणलं आपण, भलं लांबून आणलं आपण त्या गेट बरा करून इकडं आणलं. आता बघू सकाळी याला कितीक माल निघते कितीक नाही, धावतो तुम्हाला सकाळच्याला. चला भेटू लवकरच सकाळी. आपल्याला जायचं पाण्यात, आपण आलो सकाळी. आता सकाळी पोचलो आपल्या वाकडी धरणाला. आपल्या इकडे जायचं जाय घे काढणी आपली कंची वगैरे बरोबर तुम्हाला दिसत असेल नसेल ती बघ दिसायली. आपल्याला जाऊन जाय काढत इकडे जायचं. आता बघू तुम्हाला पण धावतो कितीक माल निघते कितीक नाही. आपलं साहित्य चप्प वगैरे. हवा आता भरपूर सुटली पण पाण्यात तर जायचं आहे, पण काय करावं तिथे मी लागणार. 2-3 मिनटं थांबलं तरी हवा काय कमीच होईना, तरी भरपूर हवा आहे. तरी आपण मध्ये जाऊ पाण्यामध्ये, तुम्हाला धावतोच कसं सीन होतं काय होतं संपूर्ण व्हिडिओ बघा. तुम्ही बघू शकता आपला अवतार काय झालं पाणी द्यायच्या अगोदर. बघून घ्या. आता आपण आलो आपल्या कंचे वगैरे आपण जागा घ्या धरलं. आता डायरेक्टली भरून घेऊ, बघू किती माल निघते किती नाही, धावतो तुम्हाला पण. चला भेटू लवकरच. हे आपण थोडं जा भरलं की थोडं जे आपण मासे आली बघून घ्या. यामध्ये सांडकोळ मासे आलेला पण काढून घेऊ. त्या साईडला जे कोंबट आहे त्याला पण काढून घेऊ आपण. मला असं पण वाटतं इथं काहीतरी आहे म्हणून. तर आपण इथं पण बघू पुढं काय माल निघते काय नाही. तर चला घेऊ लवकर जाय वगैरे भरून आपल्याला. तुम्ही बघू शकता आपण थोडंच काढ की एवढं काटलं गवत वगैरे चिटकलं जायला आपल्या भरपूर. इथं वाकडी धरणाला पण भरपूर काटलं गवत आहे असं मला वाटते. भरपूरच काटलं गवत चिटकायले. बघू आपण किती काटलं गवत निघते किती माल निघते, जाऊतो तुम्हाला समोर. मला आजपर्यंत अशी एक चीज जावलं नाही मी, ती जावतो. तुम्ही कधी बघितली असन नसन पण धावतो. सरासरी तुम्ही बघितलीच असन पण धावतो. आज आपल्याला एवढ्या दिवसात त्याचं दर्शन झालं आहे. कसं चीज आहे एक नंबर. आता माझं म्हणणं आहे लय जाळं पे खाल्ला असेल याला, आता काढून घेऊ आणि आपण खाऊन घेऊ याला. काय कसा आहे नजारा एक नंबर. भीतीच्या कडीनं दनादन लाटा बघायला. ओळखतात का या माशाला, ओळखतात का कोणचे येते कमेंट करू नक्की सांगा. आता एक नंबर नजारा. दागचिक लगे कसला मित्रांनो का ना. हे आपण माशाला ओळखीत असलं तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. ओळखीत असला तर नक्की कमेंट करून नक्की सांगा या माशाला. अगं बाय काय एकच नंबर खेकडा आहे ना. भरपूर जाय खाली असतील माझ्यावर इथं. अगं बाय कसा आहे बदामासा मध्ये दिला इसं नाव बदामाशी. बघून घ्या वाकडी डॅम आहे. वाकडी डॅमचे 2 दरवाजे सोडलेले आहेत. तुम्हाला म्हणलं होतं मी वाकडी डॅमचे दरवाजे धावतो म्हणून तुम्हाला पाणी सोडलं. बघून घ्या 2 दरवाजे सोडलेले आहेत वाकडी डॅमचे. एक नंबर नजारा इथून भयानक दिसते, डेंजर आहे. अचानक भयानक पाणी सोडून दिले, कारण ओरपूल व्हायला तर वाकडी धरणची बाउंड्री पण धावतो तुम्हाला. त्या तिथे मित्रांनो जे लोक दिसतात तुम्हाला झूम करून धावतो.
ह्या लोकांना पाण्यात कडले आहेत बघा ते एकदम आणि पुन्हा मच्छरदाणीचं काहीतरी साहित्य घेऊन आहे बघा. त्यांना एवढा धोकादायक आहे भयानकली. जर ते जर याच्यामध्ये पडले ना, एकाचा पण जीव वाचणार नाही. एकाचा पण आपलं लिहून घ्या गॅरंटीनं, एकाचा पण जीव वाचणार नाही. एक नंबर नजर आहे का नाही मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. इथून आपलं लेवल धावतो धरणाच किती काय किती नाही तर बरोबर दिसतं ना मित्रांनो.